हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या ताईंचे मैत्रिणींचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर खूप दिवसांनी व्हिडिओ आज ब्लॉगिंग करत आहे. जे व्हिडिओ अपलोड करत होते ते गेल्या महिन्यातलेच होते. गेल्या महिन्यातले काही या महिन्यातले असे आणि लेटही अपलोड होत आहेत यावेळेस व्हिडिओ. त्यासाठी खरंच मनापासून क्षमा मागत आहे. आणि आज आहे गुरुवार. तर गुरुवारी संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. तर आज मस्त असं छान असा बेत केलेला आहे. कारण दीदी आलेली आहे त्या हॉस्टेलवरून. तर छान असा बेत केलेला आहे. तर काय तर सर्वांना माहीतच आहे आता सध्या आमरस वगैरे म्हणजे आता कसं आंब्याचा सीझन संपत आले. पाऊस पडला का एकदा आंबे मग खराबच निघतात. सहसा कोणी आमरस वगैरे करत नाही. तर आता मला असं वाटते आमरस आता बनवून घ्यावा. कारण की अजून थोड्या दिवसांनी मग आंबेना सर्व खराबच असणार आतमध्ये. तर मग मी अजूनपर्यंत आमरस असा बनवला होता. 1-2 वेळेस बनवला होता म्हणजे खाण्यापुरता. पण नैवेद्य वगैरे पण अजून ठेवला नाही. आंबे दाखवले होते देवांना. आमरस असा रेडीमेड पण आणला होता. त्याच्यामुळे रेडीमेड आणलेला मी नैवेद्य नव्हता दाखवला म्हणजे देवांना. तर आपण आता मी मग बनवत आहे. आणि 2-3 वेळेस पण बनवलं मी आमरस. तर नैवेद्य नव्हता दाखवला, असंच खाण्यापुरता बनवला होता. आज म्हणजे चला गुरुवार पण आहे, दीदी पण आलेली आहे आणि आमरसचा नैवेद्यही आपल्याला दाखवता येईल. तर गुरुवार असल्यामुळं मग छान असा बेत केलेला आहे. आणि मेनू सांगते तुम्हाला. आमरस, पुरी आणि जर जमलं वेळ भेटला तेवढ्यात मला तर मी थोडंसं आम्रखंडसुद्धा करणार आहे, म्हणजे श्रीखंड. तर आंबे तर आहेतच, तर आंब्याचं फ्लेवरचं म्हणजेच आम्रखंड थोडंसं करणार आहे जर वेळ भेटला तर. बघू आता वेळ भेटतो की नाही. कारण की ना मी आज सकाळी सेवा पण नाही केली. सकाळी ना आज खूप कंटाळा आला, कधी कधी होतं असं. तर आज मी ना सेवा खरंच केली नाही. अध्याय वगैरे वाचायचा. तर मी आत्ता अध्याय वाचणार आहे. कारण गेल्या गुरुवारी आजारी होते, तब्येत ठीक नव्हती. त्याच्यामुळं ना मला कंबर वगैरे खूप दुखत होती. त्याच्यामुळे बसायलाही ताकद नव्हती एवढा उशीर. मग गेल्या गुरुवारी मी खूप म्हणत होतं की सेवा वगैरे करायची, पण नाही जमलं ना. आजही तसंच झालं आहे. मी आजारी पडल्यापासून ना माझी कंबर खूप दुखत आहे. खूप म्हणजे खूप कंबर जाम झाली आहे. एवढा उशीर बसणं आहे ना सकाळचं तर होतच नाही. मग तरी पण सकाळी खूप म्हणत होतं, पण नाही जमलं मला. मग आत्ता म्हणजे संध्याकाळच्या वेळेस करते. आत्ताही किती वाजल्यापासून बसले, पण एक मन होतं करायचे, एक मन होतं नाही. पण नाही केलं तर मग मन लागत नाही. तर एवढा स्वयंपाक वगैरे करायचा आहे, पण तरी पण म्हटले पहिलीच मी सेवा करून घेते. सेवा करून घेते. नाही गरम होते. मी सेवा करून घेते आणि मग नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तर दीदी बोलली मी करते, कांदे वगैरे कापते, कांदे टॅमॅटो वगैरे. तर ती सर्व आता कापणार आहे. मी काढून दिले, धुवून वगैरे ठेवले टॅमॅटो वगैरे सर्व. ती आता मदत करणार आहे. ती असली का खूप मदत होते. वरचे कामं तर करतेच ती, भांडे वगैरे सर्व लादे वगैरे. पण स्वयंपाकातही ती मदत करते असं काही जास्त असल्यावर किंवा बरं नसल्यावर मला. मग आता तिला सर्व काढून दिले आणि तुम्हाला आजचा मी थोडं स्वयंपाकाचंही दाखवणार आहे. तर स्वयंपाक सांगते. डाळ, भात, छोले, पुरी आणि आम्रखंड. जमलं तर, नाही तर मग नाही बनवणार, तरी पण प्रयत्न करते. आणि आमरस आणि पुरी आणि डाळ भात आणि छोलेची भाजी असा बेत आहे. कारण दरवेळेस आपण बटाट्याची भाजी करतो, पनीरची भाजी करतो. आता म्हणले मुलांना तर बटाट्याची भाजी आवडत नाही. आता पहिले आवडायची, आता आवडत नाही. पनीरची आवडते. तर पनीरची भाजी परवाच केली होती. आणि मग आता म्हणले चला मग छोले करूया आपण. तर छोलेची भाजी वगैरे असा बेत आहे. तर त्यांनी आता आंबे आणलेले आहेत. छान असे आंबे आणलेले आहेत. चला तुम्हाला दाखवते. आणि मी आता आंबे वगैरे पाण्यामध्ये ठेवणार आहे. आणि भात मी दुपारीच केला होता. फक्त आता नैवेद्यापुरता मी थोडासा भात घालणार आहे. दुपारी 2 टायमाचा भात केला होता. आणि डाळ ही दुपारी शिजवून ठेवलेली. कारण की संध्याकाळी एवढं सगळं एकदम करणं खूप म्हणजे हे होतं, असं वाटतं, पण खूप उशीर होतो आणि वेळ होणं पण गरजेचं आहे त्याच्यामुळं. आणि मग मी ना आता डाळीला फोडणी करते आणि आंबे पाण्यामध्ये ठेवते. तोपर्यंत माझी पूजा होतीच. पूजेला 1 तास लागन. नाही जमलं तर 18 अध्याय मी आज नाही वाचणार आहे, जर नाही जमलं तर. कारण की ना कंबर वगैरे खूप दुखत आहे माझी, पाठ वगैरे जास्त बसायला जमलं नाही. तर मी 18 अध्याय नाही वाचणार, फक्त 14 अध्याय वाचणार आहे. आणि चला तर किचनमध्ये जाते. अर्धवट सर्व करून घेते, म्हणजे सर्व काढून ठेवलेलं आहे मी, त्यांनी सर्व आणून दिलेलं आहे.
मी सर्व काढून ठेवलेलं आहे. फक्त तर तेवढं छोटं मोठं करते आणि मग सेवा करते, नंतर मग स्वयंपाकाला लागते. चला तर किचनमध्ये जाऊया. आणि आजचा मस्त असा पारंपरिक पद्धतीचा स्वयंपाकाचा बेत आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि तुमची झाली का आमरसपुरी वगैरे, ते पण मला नक्की कमेंट करून सांगा किंवा कधी करणार आहे. चला तर जाऊया किचनमध्ये. किचनमध्ये. तर दीदी आहे बघा आतमध्ये. तर इथे बघू शकता भात केला होता दुपारी कुकरमध्ये, तर आता टोपात काढून ठेवला आहे आणि छोले शिजत घालायचे. आणि हे वरण हे मी शिजून ठेवलेलं आहे, म्हणजे डाळ तुरीची डाळ शिजून ठेवली आहे. आता फोडणी करते. आणि हे बघा मी सर्व काढून ठेवले. आता दीदीला कट करणार आहे दीदी. तर हे बघा. आणि हे आंबे. चला तर आता आंबे धुवून घेऊया आणि पाण्यामध्ये ठेवूया. हे बघा आर्या आलाय. आर्याचा आवाज बघा, आल्याला आवाज. आता एक सरळ डायला फोडणी करून घेते. आणि तर इथं ताईनं मी ना डाळीला फोडणी करत आहे. तर तेल थोडं जास्तच पडलं, तर मी डाळीमध्ये ना तेल कमीच घालते. तर तेल तर थोडं जास्त पडलं माझ्याकडनं घाईघाईमध्ये असं. तर इथं छान अशी फोडणी करून घेत आहे. राई, जिरे, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची. मी सहसा मिरची फोडणीला न घालता आता डाळ शिजायला घालते तेव्हाच घालते. पण आज विसरले होते, मग फोडणीला घालते. कारण काय होतं, दोन तीन नाही भरपूर वेळेस आहे ना, ज्यावेळेस मी फोडणी देते ना डाळीला, तर ज्या मिरचीच्या ज्या बिया असतात ना, त्या माझ्या डोळ्यामध्ये डायरेक्ट उडाल्या होत्यात. तर तेवढी काळजी घेण्यासाठी तुमच्यासाठी पण सांगते, असं होतं असेल तर तुम्ही पण तेवढी काळजी घ्या. कारण की डोळ्यात उडाल्यावर मग खूप म्हणजे काळजी करण्याचं काम होतं. त्यामुळं मी ना मिरची ना सहसा ना जास्त करून म्हणजे ज्यावेळेस डाळ फोडणीला घालते, डाळ शिजायला घालते, त्यावेळेसच मी मिरच्या टाकते. तर आज विसरले होते. आणि असं होतं बघा, खूप दिवसांनी ज्यावेळेस व्हिडिओ एडिटिंग करते ना, तर काय बोलायचं काय नाही ते सुचत नाही. तर असं तर समजून घेताना तुम्ही. तर इथे थोडंसं ना मला आम्रखंड बनवायचं होतं. पहिल्यांदाच ट्राय करत होते, याच्या अगोदर बनवलं नव्हतं घरी कधी. तर पहिल्यांदा केलं, पण खूप छान झालं. थोडीशी साखर कमी पडली. तर इथे 1 वाटी मी आम्रखंड घेतलेला. रेसिपी वगैरे एवढं काय मी सांगितलं नाही, कारण सगळ्या रेसिपी तुम्ही बघितलेल्या आहेत या. आता आम्रखंडाचं सांगते इथं फक्त. आणि हा आमरस बनवत आहे, तर दीदीला घेतला आहे हाताखाली. तर आंबे बघा आणले होते त्यांनी, पण म्हणजे प्युअर हापूस नव्हते भेटले मला असं वाटतं. टेस्ट काय लागतच नव्हती. आंबा असा गोड नव्हता एवढा. आमरस खायला गेलं तर आमरस साखर टाकल्यामुळे गोड झाला होता, पण आंबा काही गोड नव्हता एवढा. आणि मग आमरस पटापट होईन अशी पद्धतीने केला. कापून घेतला, तर चमच्या साईडच काढून मिक्सरला मी बारीक करून घेतला. आणि दीदीने खूप मदत केली. आणि इथे बघा मी ना पुऱ्या करत आहे. तर पुऱ्या ना अशा प्रकारे खूप आवडतात सगळ्यांना घरामध्ये, मला पण, त्यांना पण आणि मुलांना पण. तर मी तशा प्रकारेच केल्या. ते बोले आज मैद्याच्या पुऱ्या कर, तर मग पूर्ण मैद्याच्याच पुऱ्या केल्या. आणि लास्टला मी ना पुऱ्या पण केल्या. आणि बोलतात ना आपले नान, ते सुद्धा बनवले. नान किंवा रोटी काय बोलतात ते सुद्धा बनवले. पण ना पुऱ्यापेक्षा ना तेच खूप छान झाले होते. तर पुढे तुम्हाला दिसेल ना, तर 5च ते केले, बाकी सगळ्या पुऱ्या केल्या. आणि फक्त प्रत्येकाला एक पहिल्यांदाच ट्राय केले, म्हणजे बघावं कशा लागतात. पण खरंच सगळ्यांना पुऱ्यांना आवडत, म्हणजे पुऱ्या तर आवडल्यात, पण पुऱ्यापेक्षाही त्यांना ते जे पराठा केला होता ते आवडलं. पराठ्यात म्हणते बघा, जो नान केला होता, नान बनवले होते, नान रोटी, ती सगळ्यांना आवडली. तर इथे मी ना पुऱ्या वगैरे करत आहे. सर्व इथं झालं होतं, लास्टला पुऱ्याच करत होते. तर आमरस वगैरे पण बनवून थंडवायला ठेवलं होतं. आणि छोलेची भाजी टाकली होती, डाळ भात अगोदरच केला होता. श्रीखंडही झालं होतं, तुम्हाला दाखवलं मी सर्व. तर श्रीखंडाला पण मी ना पिठी साखर घातली, 1 आंबा घातला.
आणि दही घातलं 1 वाटी. दही थोडं ना मी 1 तास आहे ना ठेवलं होतं कपड्यामध्ये बांधून. पाणी नितरवल्यानंतर थोडंसं मॅश करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी बदाम घातले. विलायची वगैरे नाही घातली, विसरले मी विलायची घालायची. आवडीनुसार आपल्याला आवडत म्हणजे वाटलं तर घाला, नाही तर नाही घातलं तर चालेल. पण मस्त झालं होतं, आमरस मस्त झालं होतं आणि आम्रखंड पण छान झालं होतं. बघा हे मी ना लास्टला केले होते पण खूप छान झाले होते हे आणि खूप आवडले मस्त. आणि साधा सिंपल असा व्हिडिओ केला. खूप दिवसाने व्हिडिओ बनवता वेळेस ना बोलायला थोडं ना अवघडल्यासारखं होतं, अडकल्यासारखं होतं, असं होतं. बघा 5 केले होते मी, खूप छान झाले होते. त्याची रेसिपी नक्की मी शेअर करेन. तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. हे आहे श्रीखंड, थोडंच केलं पण खूप छान नैवेद्य काढले होते 2. मस्त असा आमरसही झाला होता.